एवढा मोठा रिलीफ होता तो माझ्यासाठी, की हे माझं मागच्या जन्माची पाप नाहीयेत. मागच्या जन्माची पाप नाहीयेत. हे हे कौन था मैं पिछले जन्म में, चीटी या हाथी? हे कौन था मैं पिछले जन्म में, चीटी या हाथी? असं का? ही माझी चुकी नाहीये. माझ्या सायकायट्रिस्टनं मला एक पुस्तक वाचण्याचं सल्ला दिलेला. And I believe that has been the game-changing moment. I'm gonna at least try. Let me try. Whatever happens, we'll see. We'll deal with that. I'm gonna try. I was thinking of giving up. की मला नाही जमत आहे OCD आणि माझा IIT मॅनेज करणं, कारण IITचा अभ्यासक्रम सोपा अभ्यासक्रम नसतो, राईट? इट्स क्वाईट. So how these ideas are important in your life? इथनं पुढे मग तू नक्की कसा प्रवास केला तुझ्या डोक्यामध्ये, किंवा तुझ्या स्वतःच तू काय बदल केले? Yeah, so that diagnosis was a pivotal moment in my life. कारण ज्यावेळी मला माझे सायकायट्रिस्ट, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अनिमेश चव्हाण, मला सांगितलं की इट्स अ मेडिकल कंडिशन दॅट्स कॉल्ड ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, त्यावेळी एवढा मोठा रिलीफ होता तो माझ्यासाठी, की हे माझं मागच्या जन्माची पाप नाहीयेत. हे कौन था मैं पिछले जन्म में, चीटी या हाथी? असं का? ही माझी चुकी नाहीये. इट इज समथिंग कॉल्ड OCD. आणि तो इतका जबरदस्त रिलिव्हिंग असा पॉइंट होता की I started realizing quite a few other side of my existence, because त्या वेळी मी लिहिणं चालू केलं. I started writing. Again, me for us, of course, I'm a very amateur writer, so to speak. I do love writing, आणि मी काही त्यावेळी I still remember. It's a way of expression also, no? It doesn't matter you publish it or not. Indeed, it's a way of a spontaneous sort of expression, and that relief made me, write a lot of things. आणि त्याच दरम्यान माझ्या सायकायट्रिस्टनं मला एक पुस्तक वाचण्याचं सल्ला दिलेला. आणि आय बिलीव्ह दॅट हॅज बीन द गेम चेंजिंग मुवमेंट. त्या पुस्तकाचं नाव कुठलं होतं? त्या पुस्तकाचं नाव होतं मी अल्बर्ट एलिस. ओके. ते पुस्तक लिहिलं डॉक्टर अंजली जोशी म्हणून एक लेखिका आहेत. त्यांनी ज्या की मुंबई स्थित लेखिका आहेत, आणि she has been my mentor, so I'm gonna tell that story as well, ki how so there are lots of people in your life. So मी अल्बर्ट एलिस या पुस्तकानं, अल्बर्ट एलिस एक मानसोपचार तज्ञ होते. सध्या कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी नावाचं एक स्कूल ऑफ सायकोथेरपी आहे, जे की आर्ग्युएबली द मोस्ट इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ सायकोथेरपी त्याला मानलं जातं. बट त्याचं एक मूलभूत स्वरूप जे होतं, ज्याचं नाव आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र असं त्याचं म्हणणं होतं. त्याची दॅट वॉज फाउंडेड बाय अल्बर्ट एलिस. मी अल्बर्ट एलिस ही मराठीतून त्यांची ऑटोबायोग्राफिकल नोवेल अशी डॉक्टर अंजली जोशींनी लिहिलेली, आणि त्या पुस्तकातून मला आपले विचार, आपल्या भावना, आपलं बिहेवियर, वर्तन, ह्या कशा एकमेकांशी रिलेटेड असतात, कशा त्याचं डायनामिक्स काय असतं, हाऊ डू दे वर्क, हाऊ दे आर रिलेटेड टू इच अदर, याचं खूप खूप एक सविस्तर असं मला स्पष्टीकरण मिळणं चालू केलं. आणि ॲज समवन हू हॅज ऑलवेज बीन व्हेरी attentive to details, that started generating my curiosity. So I started reading more and more about rational emotive behavioral therapy, reading more and more about psychology, reading more and more about cognitive psychology. आणि फॉर्च्युनेटली माझ्या IIT मध्ये कॉग्निटिव्ह सायन्सचं डिपार्टमेंटही आहे. सो मी माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्स बरोबर मी कॉग्निटिव्ह सायन्सचे कोर्स करणं पण चालू केलं, कारण मला यामध्ये खूप आवड निर्माण झाली, मला शिकण्याची इच्छा निर्माण झाली, अँड सो ऑन अँड सो फोर्थ.
त्याच दरम्यान मी डॉक्टर अंजली जोशींना एक इलेक्ट्रॉनिक पत्र लिहिलं. ओके. म्हटलं मी म्हटलं, की असं-असं आहे, असं-असं मला तुमच्या पुस्तकाबद्दल मला सांगितलं आणि मला काही प्रश्न आहेत आणि मला तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे. पण लिहिताना तुला म्हणजे तुझ्या डोक्यात असं होतं का, की म्हणजे मी पण लहानपणी हे असले प्रयोग केलेले आहेत टू बी व्हेरी फ्रँक. पण त्यांनी नोटीस करणं किंवा लिहितानाच आपल्याला असं वाटतं, की ठीक आहे ट्राय तर करतो. म्हणजे भेटतील, नाही भेटतील, बोलतील, न बोलतील. तर असं काही होतं तुझ्या डोक्यात लिहिताना? या आय थिंक त्यावेळी माझं आय बिलीव्ह माझा रिस्क appetite or willingness to try out things despite whether they turn out in your favor or not. It was there, always there. So of course I very much wanted her to write back to me, but I was नॉट व्हेरी ऑप्टिमिस्टिक. कारण युजुअली त्या पॉइंटला माझं असं म्हणणं होतं, की मे बी लोक शी इज सच वेल बिग नोन वन. पर्सन आणि शी वुडंट इवन नोटीस माय ईमेल अँड स्टफ. बट माझा ॲटिट्यूड होता, की आय एम गोना ॲट लीस्ट ट्राय. लेट मी ट्राय व्हॉटएव्हर हॅपन्स. विल सी. विल डील विथ दॅट. आय एम गोना ट्राय. दॅट्स व्हॉट आय कॅन डू अँड आय एम गोना डू दॅट. सो मी ते पत्र पाठवलं. 2 दिवसानंतर मला त्यांचं उत्तर आलं पत्राला आणि मला भेटीची वेळ मिळाली त्यांच्या. राइट. आणि ओह! त्या ॲक्चुअली त्यावेळी मी मुंबईतच होतो आणि मी कारण मी 1 सेमेस्टर ब्रेकवर होतो. त्यामुळे मी माझा कोर्स वर्क कंप्लीट करण्यासाठी माझं समर सेमेस्टर मी आय-आय-टी बॉम्बेमध्ये रजिस्टर केलेली आणि त्यामुळे मी मुंबईतच होतो. आणि मी त्यांना जाऊन भेटलो. इट्स अ व्हेरी मेमोरेबल डे ऑफ माय लाईफ. आणि she has been my mentor since then. I had questions then. She answered. I went back, thought more, studied more, had further question. I went back again, met her, asked those questions, आणि ती सिरीज चालू झाली. So I started meeting her every 3-4 months. ज्यावेळी माझी सेमेस्टर घरी जायचो, त्यावेळी घरी जायच्या आधी मुंबईमध्ये थांबायचं. एक भेट अंजली मॅमची नक्की. आणि नंतर त्या भेटीनंतर मी घरी जायचो. सो असं माझं ते चालू झालं देन रुटीन. अँड अगेन she has been my mentor since that. She then went on writing a few more incredible books आणि त्या सध्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे तिथं त्या प्रोफेसर आहेत आणि ॲट द सेम टाइम त्या लेखिकाही आहेत. शी इज इन्क्रेडिबल रायटर आणि extraordinary counseling psychologist. So I've been fortunate enough to get her answer. I've been fortunate enough to have her in my life since 2013 as my mentor. आणि जो काही माझा प्रवास झालाय, खूप अशा वेळी अशा आल्या प्रियदर्शिनी, ज्यामध्ये आय वॉज थिंकिंग ऑफ गिव्हिंग अप, की मला नाही जमत आहे ओसीडी आणि माझा आय-आय-टी मॅनेज करणं. कारण आय-आय-टीचा अभ्यासक्रम सोपा अभ्यासक्रम नसतो, राइट? इट्स क्वाईट डिफिकल्ट. आणि माझं ओसीडी मॅनेज करणं, या गोष्टींबद्दल शिकणं, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं आणि त्याचबरोबर हा अभ्यास करणं, खूप वेळ आलाय ज्यावेळी मी ठरवलं नाही, आय एम गिव्हिंग अप, I'm quitting. But the reason I didn't is certainly Dr. Anjali Joshi. So I'm forever grateful to her for the role she played in my life. But yeah, that was kind of journey where I started really building interest in psychology, building interest in mental health. मी एक इनिशिएटिव्हही चालू केलेलं आहे आय-आय-टी मध्ये, ज्याला मला एक फंडिंग मिळालेलं. इंदिरा फाउंडेशन नावाचं फाउंडेशन आहे US स्थित. आणि त्यांनी एक फंडिंग अवेलेबल केलेले वेगवेगळ्या इनिशिएटिव्हसाठी. अँड आय स्टील रिमेंबर देअर वर पिचेस, almost if not all other pitches were with regards to something related to tech, as it was a tech institute. Whereas I presented a mental health initiative की आपण काहीतरी mental health related करूया. Fortunately, I was one of the, I think, 4 ideas that got funded out of quite a few of them. And I started that initiatives there to start raising awareness, and I started becoming more and more passionate about this field then. सो म्हणजे आपल्या आयडियाजला अप्रिशिएट मिळणं किंवा आपण जे म्हणतोय त्या प्रश्नांना उत्तर मिळणं हे पण खरं तर फार महत्वाचं आहे, असं तुझ्या बोलण्यातनं खरं तर समोर येतं. म्हणजे जिथे
ज्या ग्रामीण भागामध्ये मेंटल हेल्थ नावाचा विषय नाही, तिथे आई हा डिसिजन घेते की नाही आपण डॉक्टरांकडे जाऊया. पुढे जाऊन तुला या पद्धतीचे मेंटॉर मिळणं की जे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, तुझ्या भाषेमध्ये देत आहेत. सो तुला ते समजावून घेऊन मुळे मला असं वाटतं तो गिल्ट जो आहे तो ऑटोमॅटिक कमी झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जिथे म्हणू की ऍडजस्ट करणं आपण ज्याला म्हणतोय, ते सगळं तुला करणं शक्य झालं. हे कितीही छान वाटत असलं तरी IIT सारखा अतिशय अवघड अभ्यासक्रम आपल्याला ज्याला खरं तर म्हणता येऊ शकतो. कारण असाच अभ्यास करताना मुलांना या सगळ्याचा स्ट्रेस येतो. हे करत असताना मग तुझ्या आजाराशी तू कसा सामना केलास आणि अभ्यास कसा केलास, हे हँडल कसं केलंस तू? Well, I must acknowledge that it was a very difficult battle. हे एक खूप अवघड युद्ध होतं. आणि जसं की म्हटलं, वेळोवेळी देअर वर इन्स्टन्सेस आय वॉज अबाउट टू गिव्ह अप, but the person who stood by me, supported me, was my mentor. So I was really fortunate to have such an exceptional psychologist who was supporting me in the journey. So how did I manage it? Well, first of all, the coursework आणि माझ्या आजाराबद्दल डील करणं या गोष्टी सायमल्टेनियसली मला मॅनेज करायला शिकाव्या लागल्या. सो 2013 मध्ये मी एक पूर्ण सेमेस्टर ब्रेक घेतलेला, ज्यामध्ये मी हे पुस्तक वाचलं आणि ट्रीटमेंट चालू केली. आणि त्यानंतर मी कसं चालू केलं की रेग्युलर जो कोर्स लोड असायचा, इट्स क्वाईट इंटेन्स सेमेस्टरमध्ये कोर्स लोड. सो माझा अप्रोच असा होता की तो थोडा कमी कोर्स लोड घ्यायचा, सो दॅट आय कॅन डू दॅट कोर्स वर्क सम जस्टिस टू दॅट कोर्स, ॲज वेल ॲज माझं अगेन OCDची डील करणं आणि सो ऑन अँड सो फोर्थ. आणि सुरुवातीला अगेन माझं काही मिसजजमेंट झाल्या की मी खूप कोर्सेस घेतले, बट देन आय हॅड टू ड्रॉप सम ऑफ देम लेटर. आणि माय डीन Dr. Amit Prashant, who is currently at IIT Gandhinagar, was very supportive of me as well, of my disease, of my application. So was the counseling psychologist at that time, Jaspir Kaur Thadlani म्हणून counseling psychologist होते, and they were very supportive. So जरी हा 4 वर्षाचा BTech प्रोग्राम असला तरी अशा काही ऍडजस्टमेंट मी केल्यामुळे मला तो प्रोग्राम कम्प्लीट करायला 5 वर्ष लागली, राईट. बट ती ऍडजस्टमेंट मी केली आणि आय कम्प्लिटेड द प्रोग्राम विथ रिस्पेक्टेबल CPI. माय CPI वॉज 8.16 आणि 8च्या वर CPI. अरे CPI सोड, पास होणं पण खूप आहे. So again, I was not in top 10% or whatever, but I did manage to do reasonably well. तो एक असतं ना की एक फॅक्टरी असते, त्या फॅक्टरी तिकडनं येतात, शिक्का ब्रँड होतात आणि बाहेर निघतात. सो IIT जस्ट लाईक दॅट. इट्स नेसेसरी टू कम इन अँड गेट आउट फ्रॉम दॅट इन्स्टिट्यूशन विथ दॅट ब्रँड. ओके, सो यू आर हॅव्हिंग दॅट. मजा मस्ती हा एक वेगळा विषय आहे आपल्या या सगळ्या याच्यात. तू खूप लाईटली आणि खूप अगदी संवेदनशीलतेने या गोष्टीवर सांगतोय. पण प्रसंजित आपण एखादा बिझनेस सुरू करतो किंवा क्वालिफिकेशन घेतो, त्यावेळेला नोकरी करणं हे आपली प्रायोरिटी, म्हणजे महाराष्ट्रीयन खास करून मुलांची प्रायोरिटी असते. त्या प्रायोरिटीला झुगारून तू बिझनेस स्टार्ट करायचं, स्टार्टअप मध्ये जायचं, असं का ठरवलं, हा एक प्रश्न. आणि त्याच्या पुढे जाऊ, जसं तू सांगितलं की मेंटल हेल्थ बद्दल तुझा अवेअरनेस खूप जास्त होता. याचं कारण होतं की तू स्वतः या सगळ्यामधला सर्वायव्हर आहे. यू आर फायटिंग विथ दॅट. आणि त्याच्यासोबत जगणं हे तू शिकलेला होतास, ते स्किल तुझ्याकडे आलेलं होतं. पण जेव्हा आपण शाळा, बालपण हे सगळं सोडून कॉलेजमध्ये येतो आणि कॉलेजमधनं जेव्हा आपण एका मोठ्या पूलमध्ये येतो, जिथे सगळेच असतात, सगळ्यांचे पॅरामीटर्स वेगळे असतात, सगळ्याला इक्वली मेजर केलं जातं. म्हणजे नोकरीला पण कुठे गेल्यानंतर तो CV असतो तुमच्या हातात, त्याच्यामध्ये कुठेही मेजरमेंट लावली जात नाही. तर तुम्ही कसे आहात, मार्क किती आहे किंवा XYZ अशा गोष्टी असतात. तू हे सगळं करून एक तर नोकरी केलीस का, पहिला विषय. दुसरा, स्टार्टअप मध्ये जावं असं तुला का वाटलं? आणि जे मला तुझ्याबद्दल जाणवत आहे, यू आर मोर प्लेइंग ऑन आयडियाज. सो हाऊ दीज आयडियाज आर इम्पॉर्टंट इन युअर लाईफ, असं जोडून पुन्हा प्रश्न प्रसंजित. Very interesting question. Thanks, Priyadarshini. So one thing we must note की माझं BTech संपलं 2017 मध्ये, बट मी
माझा बिझनेस मी चालू केलं 2020 मध्ये. सो इट्स इंटरेस्टिंग टू नो व्हॉट हॅपन इन दोज 3 इयर्स. इन बिटवीन दोज इयर्स. या सो 2017 मध्ये मी जेव्हा माझं बीटेक संपत होतं, माझं नक्की होतं की नोकरी नाही, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डेफिनेटली नाही, मेंटल हेल्थ येस, आय एम कीन टू नो मोर, कॅन आय डू समथिंग इन इट, राईट? आणि ऑफकोर्स द सम सजेशन्स आय वॉज गेटिंग इज ओके तू PhD करू शकतोस आणि रिसर्च करू शकतोस, अँड और there are some ways and so on and so forth. But my professor, and I still remember my Professor Pratik Mutha, जे की IIT गांधीनगर मध्ये आहेत, किंवा प्रोफेसर मीरा सनी was there. I had few conversations with this professor, आणि ते म्हटले की why don't you go and accumulate do some research. त्यावेळी भारतात ती ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं म्हणतात. सो ते म्हटले की इन्स्टिट्यूट सच ॲज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स किंवा निमहॅन्स मध्ये जर तुला काही मिळालं तर ते रिसर्च करताना म्हणजे तुला कळेल की तुझी नक्की आवड कशात आहे. म्हणजे मेंटल हेल्थ हे म्हटलं तरी खूप वास्ट असं फील्ड आहे की नक्की कुठल्या पार्टमध्ये तुझी आवड आहे हे जर तुला बघायचं असेल तर कदाचित एखादं वर्ष तू जर थोडं रिसर्च करून बघ काय तुला वाटतं, वेदर तुला PhDच करायची आहे की अजून काही वेगळ्या मार्गात आहे. सो बिफोर सायनिंग अप टू PhD वाय डोंट यू डू दॅट. सो असं मला सुचवलं गेलं. आणि जसं की मी आधी म्हटलं, काही झालं तरी ट्राय तर करायचंच, हे माझ्या रक्तातच आहे. सो हे ठीक आहे, मी IIT मधल्या इन्स्टिट्यूट्सला कन्सिडर करेन, बट त्याच वेळी मला एका प्रोफेसर बद्दल माहिती मिळाली, जे की UK मध्ये होते, ज्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज, जी की वन ऑफ द टॉप युनिव्हर्सिटीज इन वर्ल्ड, तिथून त्यांनी PhD केलं. त्या प्रोफेसरांचं नाव होतं प्रोफेसर भीष्मादेव चक्रवर्ती. आणि प्रोफेसर भीष्मादेव चक्रवर्ती, भीष्मा इज हाऊ इज नोन टू पीपल हू नो हिम. भीष्मा त्यावेळी एका कॉन्फरन्स टॉकसाठी IIT गांधीनगरमध्ये आलेले. त्यावेळी मला भीष्मा आणि त्यांच्या कामाबद्दल कळालेलं. सो मी शेवटच्या वर्षाचा असताना मी बाहेरील काही अपॉर्च्युनिटी बघत होतो. कुठल्या जबरदस्त रिसर्च कुठं होतंय, कुठल्या लॅब जबरदस्त आहे, तेही माझं थोडं रिसर्च चालू शकतं. आणि त्याच दरम्यान मी भीष्माला अगेन एक पत्र लिहिलं की असं आहे, मी IITतून ग्रॅज्युएट होतोय, मला OCD आहे आणि शिकतोय, पण मला मेंटल हेल्थमध्ये जायचंय. मी IIT इंजिनिअरिंग केलं, बट मला मेंटल हेल्थमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी तुमच्या लॅबमध्ये येऊन रिसर्च करू शकतो का? मला रिसर्च करायचं येऊन तुमच्या लॅबमध्ये, प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्याबरोबर.